असेल तर म्हणजेच शुभ मात्रे, स्ट्राईकवर असेल करण शंभू आणि नॉन स्ट्राईकला असेल निल्सन मडवी. करण आणि निल्सन ही सलामीची जोडी आगासन संघाकडून मैदानामध्ये दाखल होते. सातत्यानं आगासन या संघानं देखील या डोंबिवली ग्रामीण विभागाच्या टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव उज्ज्वल केलेलं आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं आगासन गावची 2 रत्न आम्हाला नेहमी तिथे मिळतात. संतोष बेडेकर सर आणि उदय मुंडे सर. खरं तर या मंडळींना आम्ही सातत्यानं आता पाठीमागचं जे आंदोलन झालं, विशेष करून विमानतळाला दिबा पाटलांचंच नाव असावं अशी एक आग्रही आणि हक्काची न्यायाची भूमिका या परिसरातील आगरी कोळी समाजाने घेतली आणि ती योग्य आहे. काल देखील मशाल मोर्चा आम्ही पाहिला. आपल्या परिसरातील सगळे आगरी कोळी बांधव यासाठी आग्रही आहेत आणि त्याला कारणही तेच आहेत. मला ही सगळी मंडळी या गावातील जे प्रमुख क्रिकेटमध्ये पुढे येऊन काम करणारे मंडळी आहेत, ही सगळी मोर्चांमध्ये अग्रभागी दिसलेली. त्यामध्ये DJ ब्राव, विशाल यांचाही उल्लेख करावा लागेल. सातत्याने प्रत्येक लोकप्रतिनिधी त्यासाठी आग्रही आहे आणि त्याचबरोबर सामान्य नागरिक सुद्धा या नावासाठी आग्रह आहे. दिबा पाटील हे आमच्या कुटुंबातील व्यक्तिमत्व आहे आणि विशेष म्हणजे प्रकल्पग्रस्तांसाठी त्यांनी केलेलं काम हे खरं तर त्यानंतर प्रत्येक प्रकल्पग्रस्तासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर ठरलेलं आहे. त्याची चर्चा आम्ही करू. दरम्यानच्या काळामध्ये सामन्याला सुरुवात होते. उजव्या हाता डाव्या हाताने ओव्हर द विकेट टाकलेला चेंडू, पूलचा हा फटका मात्र लॉंग ऑनच्या दिशेनं सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आगासन विरुद्ध कोपर अशी लढाई आपण या मैदानामध्ये बघतोय. मी सर्व क्षेत्ररक्षकांना नम्र विनंती करतोय की प्लीज तुमच्या शरीराची काळजी घ्या, संतुलन व्यवस्थित राखा आणि क्षेत्ररक्षण करा. पुढचा पार गोलंदाज शंभूचा. यावेळेस ऑन साइडला हवेत खेळण्याचा प्रयास, पण मात्र लेग साइड सोडून जाणार हा बॉल असल्या कारणाने पंचांनी वाईड बॉलची खूण केली. धावसंख्येचा लेखने पुढे पोहोचेल 5 या आकड्यावर. पहिलं षटक सुरू असताना 5 या धावसंख्येवरती आपण आलेलो आहोत. पहिलं षटक गोलंदाज शंभू म्हात्रे. यावेळेस दुसरा फटका आणि यावरती निश्चित 6 धावांची मोहर आहे. पहिला चौकार आणि त्यानंतर षटकार. काय जबरदस्त परफॉर्मन्स आहे करणचा. महत्वाचं हे सुरुवात चांगली करून देणं आणि सुरुवात मात्र आक्रमकच होते आणि धावांचा पाऊस पडणारे होते आणि मैदानामध्ये देखील हळूवारपणे का होईना पावसाची रिमझिम चालू झाली आणि कुठेतरी आता आगासन संघ एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करण्याच्या प्रयत्नामध्ये दिसतोय. आगासनचा फलंदाज करण भयानक हल्ला चढवलेला आहे. या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. DJ विशाल ब्राहो यांना विनंती आहे, आपण आपला एक प्रतिनिधी किंवा आपण स्वतः मैदानामध्ये जाणं गरजेचं आहे. हलक्या सरी पावसाच्या कोसळत आहेत, परंतु तरी देखील क्रिकेटचा आनंद तसूभरही कमी होणार नाही. मैदानामध्ये पंच येत आहेत. निश्चित प्रकारे पुन्हा एकदा ज्या मागणीचा उल्लेख मी समालोचनाच्या माध्यमातून इथे करतो की ज्या दिबांनी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांसाठी एक नवा अध्याय लिहिला. कारण ज्यावेळेस इथं आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार होतं, त्याचबरोबर JNPTचा प्रकल्प होणार होता, अनेक आगरी कोळी बांधवांच्या जमिनी त्यासाठी जाणार होत्या आणि सरकारने 15,000 असा भाव ज्यावेळेस जाहीर केला होता, अशा परिस्थितीमध्ये दिबांनी एक मोठं आंदोलन उभं केलं आणि तिथे 40,000 रुपये एकरी भावाची मागणी केली. असं असताना मागणी सरकार पूर्ण करत नव्हतं. या परिस्थितीमध्ये देखील त्यांनी एक प्रस्ताव सरकार समोर ठेवला की प्रकल्पग्रस्तांबरोबर त्यांची जमीन जी घेणार आहे त्यातली 12.5% जमीन ही प्रकल्पग्रस्तांना देण्यात यावी आणि त्याचबरोबर जमिनीचा योग्य मोबदला देखील देण्यात यावा आणि ही मागणी उचलून धरली गेली इतर सर्व ठिकाणी. आणि त्यामुळं काय झालं की या ठिकाणचा जो नागरिक आहे तो भूमिहीन झाला नाही, तो इथेच राहायला त्याला मदत झाली आणि पुढच्या काळामध्ये आपण पाहिले की त्याच्या डेव्हलपमेंट विकासामध्ये देखील या निर्णयाचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 11 धावा. नक्कीच आपण ही चर्चा या षटकांत करणार आहोत. खूप चांगल्या विषयाला तुम्ही हात घातलेले आहेत नरेश सर. महत्वाचं आहे भूमिपत्रांच्या न्याय हक्काच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. शंभू बॉलिंग ट्रॅकवर
यावेळेस फुल केलाय बॉलला, बॅकफुटला जाऊन बॉल हवेत आहे, मिडविकेट सीमारेषा ओलांडतोय आणि पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी देखणा षटकार. करणची ताबडतोड फलंदाजी. प्रत्येक चेंडू त्यानं, आता आपण पाहिलं पूलचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला. या अगोदर त्याने लॉंग ऑनला एक चौकार खेळला होता, लॉंग ऑफला एक षटकार त्याने खेळला होता. मैदानाच्या सभोवताली चारही बाजूवरती तो खूप चांगली फलंदाजी करू शकतो. त्याने दाखवून दिले. पहिल्याच षटकामध्ये गोलंदाज शंभू मात्रेवरती इतका भयानक हल्ला चढवलेला आहे आणि हे गरजेचं आहे. अटॅक इज बेस्ट डिफेन्स आपण म्हणतो क्रिकेटमध्ये. यावेळेस थोडासा स्लोवर वन होता, फ्लाईट होती चेंडूला, आई साईड पेक्षा वरती चेंडू होता आणि अशा चेंडूवरती कॉन्सन्ट्रेट करणं, एकाग्र चित्त होऊन फटकेबाजी करणं हे निश्चित अवघड असतं. उजव्या थोडासा बाहेर चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव आहे. धावफलकावरती आपण बघूया 17 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना आगासन. ओहो हो हो हो, व्हॉट अ शॉट. ताकद आणि टायमिंगचा हा अफलातून मिलाफ होता इथे. सीमारेषा पलीकडे चेंडू. 6 धावा. षटकार मारण्यासाठी उंच हवेत फटका खेळण्याची गरज नाहीये, तर कधी कधी जमिनीच्या कमी उंचीपासून देखील षटकार खेळला जाऊ शकतो. याच कुठेतरी प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये. तर दिबा पाटील साहेब, आंतरराष्ट्रीय विमानतळ या मुद्द्यावर आपण बोलत होतो. तर महत्वाचं आहे की एक नक्कीच विकासाकडे आपण चाललोय, आधुनिकीकरण आपल्या परिसराचं होते आणि आपण नक्कीच त्याचे एक साक्षीदार आहोतच. पण जेव्हा कुठल्याही प्रकल्पाची जेव्हा उद्घोषणा होते त्यावेळेस तिकडच्या भूमिपुत्रांना न्याय दिला जातो, त्यांना कुठेतरी उपाययोजना दिली जाते, तरतूद दिली जाते. तर एक आंतरराष्ट्रीय विमानतळ जे होते सिडकोच्या माध्यमातून त्याला कुठेतरी हिरवा कंदील दिला गेला होता आणि त्यानंतर मात्र सुरुवातीला नामकरणाचा काहीतरी विवाद नव्हता. पण जे दिबा पाटील ज्यांनी जवळपास समाजकारणच केलंय, 100% समाजकारण केलंय, कारण कधीच राजकारणाच्या जाळ्यात ते अडकले नाहीयेत. तर एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या सामाजिक नेत्यांचं आहे. तर त्यांचं नाव देणं ही कुठेतरी मूलभूत गरज होती आणि कदाचित ती गरज नरेश जोमी सरकारने मान्य करायला हवी आहे. तर निश्चित होईल, कारण इतका जर जनरेटर असेल तर जनरेटर पुढे सरकारला देखील नमतं घ्यावं लागतं. हा अनुभव आहे आणि विशेष म्हणजे ते दिबा पाटलांनी ते शक्य करून दाखवलेलं आहे. आंदोलन ठरवत असताना निश्चित त्याची चर्चा आपण करू. दरम्यानच्या काळामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 22च्या रूपानं आलेला हा चौकार आहे. धावा एकतर बॅटनं पण येत आहेत आणि बॅटला चेंडू नाही लागला तरी सुद्धा धावा येत आहेत. आगासन संघासाठी ही अत्यंत चांगली गोष्ट आहे की त्यांना धावा निश्चित प्रकारे मिळत आहेत. धावफलक पुढे पोहोचतोय तो 28 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये संकेत पाटील घेऊन आलेला आहे. विशेषतः दिबा पाटील साहेबांच्या कारकिर्दीवरती एक छोटासा प्रकाश जो टाकण्याचा प्रयत्न असेल. 1952 साली ते लोकल बोर्डावरती निवडून आले होते. त्याच्यानंतर वकिली त्यांनी सोडून दिली होती. 1957 साली संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये देखील त्यांनी बेळगावला जाऊन कल्याण, पनवेल, उरण या परिसरातील लोकांना घेऊन जाऊन मोठं आंदोलन उभं केलं होतं. त्यामध्ये त्यांना तुरुंगवास देखील झालेला आहे. आणि असे नेते ज्यावेळेस समाजाच्या न्याय हक्कासाठी पुढे येतात, सरकारबरोबर ते 10-15 वर्ष 3 सरकार जाईपर्यंत लढत होते. अखेर त्यांनी या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिलाच. आणि जर त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला असेल तर मला वाटतंय या भूमिपुत्रांशी वाईट चेंडू आज त्यांचं नाव विमानतळाला मिळावं यासाठी त्या भूमिपुत्रांनी सुद्धा आता प्रखर भूमिका घेऊन पुढे आले पाहिजे आणि नाव मिळेपर्यंत थांबलं नाही पाहिजे. विशाल मात्र जास्तच त्याबद्दल सक्रिय आहेत, कारण एकूण 2 ते 3 आंदोलन झालेली आहेत. एक तर 24 जूनचं एक मोठं आंदोलन झालं होतं, एक घेराव घातला गेला होता सिडको भवनला. त्या ठिकाणी मात्र लाखोंच्या संख्येने आगरी, कराडी, कुणबी समाज एकत्र झाला होता आणि त्या आंदोलनाला एक चांगला प्रतिसाद या सर्व समाजाने दिलाय. तर नक्कीच ही जी मागणी आहे ती मागणी पूर्ण होईल अशी आम्हाला शाश्वती आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. संकेत पाटीलचं 2ऱ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू. चेंडू मात्र इथे जाईल तो थर्डमॅन सीमारेषेत. एक किस्सा मला निश्चित आठवतोय की पुण्याच्या एरवडा जेलमध्ये दिबा पाटील यांना ठेवण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी दिबा पाटलांसाठी स्पेशल रूमची व्यवस्था असावी, ते VIP कैदी आहेत अशी भूमिका
तिथं असणाऱ्या सगळ्या कैद्यांनी घेतली आणि त्या तुरुंग प्रशासनाला सुद्धा त्यांच्या समोर, त्यांच्या आंदोलनासमोर नमावं लागलं. आणि महात्मा गांधी यांना जी खोली देण्यात आली होती त्या खोलीमध्ये त्यानंतर दिवा पाटील यांना तिथं तुरुंगात सुद्धा सन्मानाने ठेवण्यात आलं होतं. इतके महान व्यक्तिमत्व आहेत, त्यांचं कार्य मोठं आहे आणि त्यामुळं निश्चित प्रकारे आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं ही आमची सर्वांची आग्रही भूमिका आहे. सर मैदानाकडे जाऊ आपण. 31 धावा, षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना. येस, आपण या दुसऱ्या षटकानंतर पुन्हा एकदा चर्चेला आपण हात घालूया. तर पुन्हा एकदा क्रिकेटकडे होऊया सर. बघा, षटक संकेत पाटीलचं या षटकामध्ये धावा काही प्रमाणात रोखण्यात यश आले. एक 22चा चौकार मिळालाय, परंतु बॅटनं संकेत पाटीलनं काही धावा मिळू दिला नाही दोन्ही फलंदाजांना. ओहो, चांगला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं धावा 31, माफ करा, धावा आत्ता 31 आहे. पहिल्या षटकामध्ये 23 धावा. एक महागडं षटक होतं. शंभूवरती करणनं चढवलेला हल्ला हा अत्यंत भयानक होता, परंतु त्यानंतर करण नॉनस्ट्राईक एंडला आला. निल्सन मडवीला 3 चेंडू डॉट खेळावे लागलेले आहेत. निल्सन ऑन स्ट्राईक, तर संकेत पाटील गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या षटकामध्ये धावफलकाला आवर घालण्याचा प्रयत्न इथे केला जातोय संकेत कडून. बाहेरचे कड घेत चेंडू थर्ड मॅन सीमारेषेकडे. 2 धावा निल्सनला निश्चित मिळतील आणि तो देखील अत्यंत सावधपणे त्या धावा पूर्ण करतोय. धावफलकावरती बघू शकतो आपण 33 धावा, 33 रन, लॉस ऑफ नो विकेट. दोन्ही फलंदाज खूप चांगली फलंदाजी करतात. म्हणजे विमानतळाच्या विरोधात लढ्यामध्ये दिबा पाटील साहेब लढले, त्यानंतर नामकरच्या लढ्यामध्ये भूमिपुत्र लढतायत आणि मला वाटतं त्याच तडफेने दोन्ही फलंदाज लढतायत इथे ग्राउंडवरती. पण बघा, लढा असल्यानंतर प्रति हल्ला सुद्धा झाला पाहिजे, तर मात्र कोपर संघाकडून अजूनही प्रति हल्ला होत नाही. या पहिल्या षटकामध्ये 23 धावा खर्च केला गोलंदाज शंभू म्हात्रेनं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये संकेत पाटीलनं 10 धावा खर्च केला. सांघिक धावसंख्या आगासन टीमची 33 धावा आहे. चला, बॉलर लगेच पाठवून द्या. आणि सर, तुम्ही जर दिबा पाटलांचं आताचं घर पाहिलं आणि जुनं घर पाहिलं तर जास्त तफावत नाहीये. भले त्यांचे ते 5 वेळा आमदार राहिले, 2 वेळा खासदार राहिले, विरोधी पक्ष नेते राहिले होते, तरी देखील त्यांनी संपत्ती गोळा करण्याऐवजी समाजाला प्राधान्य दिलं आणि समाजाचा विकास कसा होईल याकडे लक्ष दिलं. हे महत्वाची गोष्ट आहे. खरं या लढ्यामध्ये ज्या 5 हुतात्म्यांनी बलिदान दिलं, आजही दिबा पाटलांच्या त्या घरामध्ये 5 जणांचे फोटो आहेत. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी म्हणजे दिबा पाटील साहेब. दरम्यान आखूड टप्प्याचा चेंडू इथे पुन्हा निर्धाव ठरेल. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय करण. तर करणचा करंट कमी झाला का असा जो एक प्रश्न येऊ शकतो, कारण पहिल्या षटकामध्ये त्यानं जो करंट दाखवला होता, दुसऱ्या षटकामध्ये थोडासा तो स्लो डाऊन होतोय. धावफलकावरती आपण बघू शकतो 33 धावा. पुन्हा दुसरा चेंडू देखील निर्धाव. आणि असं घडू शकतं ज्यावेळेस तुम्हाला मोठी इनिंग खेळायची असते, मॅरेथॉन इनिंग खेळायची असते, त्यावेळेस तुम्ही शांतपणे डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवून खेळलं पाहिजे. फुलटॉस चेंडू होता, मिड विकेटच्या दिशेनं, स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू, सीमारेषा पलीकडे 4 धावा. करण सारखे फलंदाज जेव्हा खेळतात ना, त्यावेळेस त्यांना तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीत. ते थोडा वेळ शांत राहतील, पण परत एकदा उद्रेक होईल. म्हणजे तुम्हाला ज्वालामुखी माहित असेल, ज्वालामुखी एकदा का पृथ्वीवरती आला की तो काय करतो, उसळतो, फेसाळतो, ज्याच्या सपाट्यात जो येईल त्याला नष्ट करतो. तो काही काळ शांतही होतो, पण परत एकदा तो उसळी कधी घेऊ शकतो. आणि इथे ज्वालामुखीचा दुसरा अवतार आहे, तो म्हणजे करण ऑन स्ट्राईक. वो इथे भयानक चेंडू होता, हा शरीरवेधी चेंडू होता, बाउन्सर होता, खतरनाक बाउन्सर होता. निर्धाव. 1 धाव अर्थात लेगबाईच्या रूपाने मिळेल आणि एका धावेबरोबरच धावफलक पुढे पोहोचेल. तो 38 धावा. बऱ्यापैकी अल्पविराम लागलाय, ते म्हणजेच आगासांच्या धावसंख्येला 2 षटकांत 33 होत्या. त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. वा 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 वा, जबरदस्त वेग आहे आणि खूप चांगली पिचिंग, जबरदस्त कमबॅक करण मात्रेच्या माध्यमातून कोपर संघ करतोय. पहिले 2 बॉल डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर एक लेग बाईज आणि त्यानंतर एक डॉट. जबरदस्त गोलंदाजी या तिसऱ्या षटकामध्ये करणची. कोपर संघाचं कमबॅक छान आहे. पहिल्या षटकामध्ये खरं तर करणच्या एका वादळाला त्यांना सामना करावा लागला होता, परंतु त्यानंतर करण जास्त धोकादायक राहणार नाही. दुसऱ्या बाजूवरती त्याने छानसा वेल प्लॅन अटॅक केला आणि धावसंख्या मर्यादित ठेवण्यामध्ये त्यांनी यश आले. तिसरं षटक सुरू असताना आपण बघतोय धावफलकावरती धावा 38 धावा. बघा, अल्पविराम लागलेला आहे
कारण 2 षटकामध्ये 33 जवळपास 17.50 खेळत होते आगासन संघाचे खेळाडू. त्यानंतर या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5च धावा खर्च करण्यात आलेल्या आहे. या पुढील मॅच असणार आहे VCC उसरगर विपक्ष चोळेगाव. दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयार राहायचे. VCC उसरगर विपक्ष चोळेगाव दोन्ही संघाच्या कॅप्टनने टॉस बॉक्सच्या जवळ तयार राहायचंय. लगेच इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस केला जाईल. चौथं षटक हाताळतोय गोलंदाज मयुरेश. कारण एक चांगल्या फॉर्मामध्ये आहे. निल्सन मडवी धावचीच्या स्वरूपात बाद झाले आणि निल्सनची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय विराज मुंडे. स्ट्राईकवर विराज मुंडे आहे. त्यानंतर नॉन स्ट्राईकला असेल करण. समर्पण दिलंय निल्सन मडवीने आपला विकेटचं पुढे येणाऱ्या खेळाडूसाठी, पुढे येणाऱ्या फलंदाजासाठी. कारण असं त्यांना वाटते की विराजकडे चांगली कॅपॅसिटी आहे. पहिलाच बॉल यावेळेस खूप जास्त उंचीने हाताळला गेलेला आहे आणि पंचांच्या माध्यमातून दंड मिळेल आणि 1 फॉर द ओव्हरची ताकीद सुद्धा. सुरुवात मात्र कुठेतरी निरर्थक होते या चौथ्या षटकाची. धावसंख्याचा लेखने पुढे पोहोचेल 39 या आकड्यावर. चौथ्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये करणचा 23 धावांचा झंझावात आणि त्यानंतर पुढच्या 2 षटकामध्ये क्वचितच सकाळी जसा पाऊस पडतो ग्राउंडवरती, सकाळी काले पडला, आजही पडला, परंतु त्यानंतर हलकीशी सर येते दिवसभरामध्ये एखाद्या वेळेस आणि ती सर लगेच विरून जाते. तसंच दिसते आता. सकाळी पहिल्या षटकामध्ये पाऊस पडला, नंतर थोडी शांतता, हलकी सर मध्ये येते आणि चौथं षटक देखील आता प्रगतीपथावर सुरू झाले. नो बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव परत एकदा धावफलकावरती आहेत आणि इथे 40 धावा, 40 रन ऑन बोर्ड. सर, भारतात हवामान खात्याचा अंदाज सुद्धा कधी कधी चुकतो. तसंच आता कुठेतरी अनियमित वातावरण प्रमाणे अनियमित धावा देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कधी कधी बरोबर येतो असं म्हणा. खरं तर इंग्लंडचं हवामान आणि पाकिस्तानचं सरकार या 2 गोष्टी इतक्या बेभरवशाच्या आहेत. क्रिकेट हे तसाच बेभरवशाचा खेळ आहे. धावफलकावरती आपल्याला बघावं लागेल. 40 धावा षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू असताना. फलंदाजी देखील इथे बेभरवशाचीच तशीच दिसते. कारण पहिल्या षटकामध्ये इतकी चांगली सुरुवात असल्यानंतर गोलंदाजांचं कौतुक करायला पाहिजे. संकेत, करण आणि मयुरेश या तिघांनीही चांगला अटॅक ठेवत धावफलकाला मर्यादित ठेवलेला आहे. चांगली गोलंदाजी. धावफलकावरती 40 धावा स्थिर आहेत या षटकामध्ये. एक नो बॉल, एक वाईड बॉल. या व्यतिरिक्त मयुरेशनं एकही धाव फलंदाजांना घेऊ दिली नाही. 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. कमबॅक खूप महत्वाचं आहे. कारण असं नसतं की सतत अपयश माणसाला कधी येतं. एखादा अपयश असू शकतं, परंतु अपयशातून सावरणं महत्वाचं आहे. अपयशातून पुढे जाणं महत्वाचं आहे. यश हे कधीच सहज मिळत नसतं. त्यासाठी परिश्रम, मेहनत करावी लागते आणि अशा प्रकारे बॅकफुटला जात, मागे जात, परत एकदा मुसंडी मारत पुढे येणं हा निश्चित प्रकार एक चांगला खेळ ठरू शकतो. आपण मैदानामध्ये बघतोय लागोपाठचा 4था चेंडू मयुरेशचा निर्धाव. 2 अतिरिक्त धावा जरूर खर्च केल्यात, परंतु फलंदाजांना पुरतं कोंडीत पकडलंय त्यांनी. परत एकदा निर्धाव चेंडू. वाह, मयुरेश साठी निश्चित प्रकार कौतुकाचा वर्षाव असेल. 5 चेंडू सलग निर्धाव त्याने टाकलेत. अर्थात 2 वेळा त्याने चुका केल्या, परंतु फलंदाजांना त्यानं जेरी सांडलं इथे. बघा, क्रिकेटमध्ये जेव्हा 2 आघाडीचे गोलंदाज जेव्हा थोडेसे कमी पडतात कामगिरीमध्ये, तेव्हा मात्र पुढच्या 2 गोलंदाजाने एक पाठबळ देण्याची गरज आहे आणि ते पाठबळ मिळते करणकडून आणि मयुरेशकडून. स्ट्राईक एंडवरती विराज मुंडे. आगासन गावाने देखील अनेक चांगले खेळाडू टेनिस क्रिकेटला दिलेले आहे. विशेषतः केजू मुंडे हे नाव प्रकर्षानं प्रामुख्यानं घ्यावं लागेल आणि त्याच गावाला बिलॉंग करणारा हा संघ आहे आगासनचा. इथे धावबादची संधी आणि ती स्वीकारली. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. 41 धावसंख्येवरती हा बसलेला दुसरा धक्का. 1 धाव शॉर्ट आहे, म्हणजे एकही धाव इथे नाहीये. 2 धावा घेतल्या, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला, तिथे फलंदाज बाद झाला आणि 1 धाव शॉर्ट असल्यामुळं एकही धाव इथे मिळणार नाही. धावफलक स्थिर असेल तो 40च आणि गडी बाद होतील ते 2.
करणकडे आपण लक्ष देऊ. करणच्या पहिल्या षटकामध्ये 3 षटकार 1 चौकार होता. त्यानंतर केवळ 1 चौकार पुढच्या 5 चेंडूमध्ये त्याला खेळता आलेला आहे. स्ट्राईक पासून तो थोडा लांब राहिला होता, त्यामुळेच कदाचित आगासन संघाची धावसंख्या पुढे जाऊ शकली नाहीये आणि खूप जास्त विश्वास होता विराज मुंडेवर. पण मात्र कधी कधी म्हणतात ना की क्रिकेटपटूचा दिवस नसतो, आज दिवस नव्हता विराज मुंडेचा. कोपरच्या संघनायकाचं कौतुक करावं लागेल, कारण त्याने ज्या पद्धतीनं ही षटकं हाताळलेली आहेत. पहिल्या षटकामध्ये खरं तर आघाडीचा गोलंदाज असतो आणि त्याच्यावरती हल्ला चढवल्यानंतर आपण कोपरला चिरडून टाकू अशी कदाचित भावना असेल, परंतु इथे त्या सगळ्या मनसुब्यांवरती पाणी फिरवलंय कोपरच्या संघनायकानं. वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव फलकाला पुढे घेऊन जाते. धावफलक 41 धावा असतील. पुढच्या 3 षटकामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजांचा वापर केलेला आहे, ज्या पद्धतीने नॉन स्ट्रायकेडला करणला ठेवलंय आणि ज्या पद्धतीने धावसंख्येला आळा घातलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी कोपरसाठी कौतुकास्पद. उजव्या इष्टच्या बाहेर चेंडू आहे. थोडासा तणाव जाणवतोय फलंदाजाला, परंतु निर्धाव चेंडू ठरेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. धावफलकावरती 41 लॉस ऑफ 2 विकेट आगासन. सोळेगाव टीम कॅप्टन, चला लगेच यायचे टॉस बॉक्स मध्ये. सोळेगाव टीम कॅप्टन, लगेच आम्ही इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. थँक्यू. कव्हरला करणच्या बॅटमधून खूप वेळानंतर आलेला हा फटका आहे. खूप वेळ प्रतीक्षित होतो आम्ही कधी करणच्या बॅटमधून फटका बाहेर पडतोय आणि अखेर 4 धावा मिळाल्या चौकाराबरोबर. धावफलकावरती आहेत 45 धावा. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह होती, किती चांगला स्वीट साऊंड तुम्हाला ऐकायला मिळाला आणि जसा बॉल मिडल ऑफ द बॅट घेतला गेला त्यावर मोहर लागले होते की हा चौकार जाणार आहे एवढं निश्चित. रूम मिळाला त्याला तिथे खूप चांगला आणि त्याचं चौकारामध्ये रूपांतर केलं करणनं. चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये करणला फॉर्म गवसणं हे महत्वाचं असेल आगासन संघासाठी. गोलंदाजी मार्कवरती करण म्हात्रे. समोर करण आहे. चेंडू खूप उंच आकाशामध्ये. करण स्वतः गोलंदाज, चेंडू खाली आणि इथे बाद होईल करण. पहिल्या षटकामध्ये 23 धावा आणि त्यानंतर 5व्या षटकातल्या 3 बॉल्स नंतर धावा आहेत, त्या म्हणजेच 45 धावा. किती हे धावांमध्ये अंतर जाणवलं. आपण क्रिकेटमध्ये धावगतीच्या आधारावर प्रोजेक्ट करत असतो की किती धावा होऊ शकतील. जर 23 धावांची धावगती पहिल्या षटकामध्ये होती तर वाटलं होतं कदाचित 90 ते 100 धावा होऊ शकतील, पण मात्र खूप वेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करत, चांगल्या क्रमाने गोलंदाजी करत पुन्हा एकदा परत येतोय या सामन्यामध्ये कोपर संघ. निश्चित योजनेविषयी कौतुक करावं लागेल. असं म्हणतात की बाबा आमटेंचं एक वाक्य आहे, भान राखून योजना आखा आणि बेभान होऊन त्या अंमलात आणा. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीची सुरुवात झाली होती, 23 धावा आल्या होत्या. तेथून पुढे कोपरच्या संघनायकाने जी परिस्थिती हाताळली, नियंत्रणात आणली आणि खरं तर जो रिदम ब्रेक केला करणचा, तो खूप महत्वाचा होता. रिदम ब्रेक केला आणि त्याचमुळे कदाचित एक मिसटाईम फटका करणच्या बॅटमधून बाहेर पडलाय. कारण इतका आत्मविश्वास उंचावरती असलेला फलंदाजाला रोखणं हे निश्चित अवघड असतं, परंतु आज हे अवघड काम सुद्धा सहजपणे संघनायक कोपरने करून दाखवलेला आहे. वाईट चेंडू, एका अतिरिक्त धावेबरोबर धावफलक 46. षटक क्रमांक शेवटचा अर्थात 5व्या मैदानामध्ये सुरू असताना आगासन. करण गोलंदाजी मार्कवरती. फुलर लेनचा चेंडू यावेळेस खोदून काढला मिडविकेटला. क्षेत्ररक्षक तिथे. 2 धावा निश्चित मिळत आहेत. आगासन संघ अजून आपला धावफलक पुढे घेऊन जातोय 48 वर. 48 लॉस ऑफ 3 विकेट आगासन. शेवटचे षटक मैदानामध्ये सुरू असताना खरं तर हे हाणामारीचं षटक असतं, परंतु हाणामारीचं षटक थोडंसं महामारीचं ठरलेलं आहे. करण सारखा एक ताकदवान फलंदाज त्यांचा या षटकामध्येच परतला. परत एकदा करण गोलंदाजी मार्कवरती कोपर संघाकडून, तर समोर फलंदाजीसाठी असेल ओमकार पाटील. बाद करण्याची संधी आहे इथे यष्टिरक्षकाला. चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत फलंदाज धाव घेऊन पूर्ण झाली होती आणि 22च्या रूपाने ही एक धाव मिळेल. अतिरिक्त धाव जरी असेल तरी ती देखील महत्वाची आहे. 49 वरती पोहोचले. षटक संपलेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावांचं आव्हान कोपर संघासमोर आहे. निश्चित ही मॅच देखील अटीतटीची होईल, रोमहर्षक होईल. पुढचा सामना असेल यानंतर जितू निलेश सोळेगाव विपक्ष वेताळेश्वर क्रिकेट क्लब उसरगर. दोन्ही टीमच्या कॅप्टन टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचे. 13 ऑगस्ट 2021च्या उद्याच्या दिवसातले सामने असे असणार आहेत. पहिला सामना 8:30 वाजता मरुआई विंधणे विपक्ष म्हात्रेपडा.
चोळेगाव विपक्ष VCC भुसरगर असा पुढचा सामना असेल. टॉससाठी तयार राहायचे. उद्याच्या दिवसामध्ये दुसरा सामना असेल सकाळी 9 वाजता. साई 11 गोरसई बी विपक्ष इमान 11 भिंगारी. तिसरा सामना सकाळी 10 वाजता. भूमी 11 मांडा विपक्ष हर्ष 11 भादवड. चौथा सामना 11 वाजता. माहुलगाव विपक्ष अर्चित 11 दारावे. पाचवा सामना सकाळी 12 वाजता. गावदेवी धानीव विपक्ष दीपक दादा प्रतिष्ठान सावळे. सहावा सामना दुपारी 1 वाजता. वर्सोवा मुंबई विपक्ष राकेश प्रतिष्ठान गोठिवली. 14 ऑगस्ट 2021च्या शहरी ओपनचे सामन्याचं वेळापत्रक पुढील प्रमाणे. पहिला सामना 8:30 वाजता. पायोनियर 11 भिवंडी विपक्ष खारीगाव होली बॉईज. दुसरा सामना सकाळी 9 वाजता. दीपक दादा प्रतिष्ठान सँडी SP विपक्ष रघुनाथ 11 डोंबिवली. तिसरा सामना सकाळी 10 वाजता. विक्रोळियन्स विक्रोळी विपक्ष वेवर्स बॉईज कांजूरमार्ग. चौथा सामना सकाळी 11 वाजता. भाई गायकवाड जागृती 11 पुणे विपक्ष रिची निलेश डोंबिवली. पाचवा सामना सकाळी 12 वाजता. सोहम 11 दातिवली विपक्ष शौर्य 11 ठाणे रायगड. सहावा सामना दुपारी 1 वाजता. चॅम्प 11 विपक्ष क्रांती युवा फाउंडेशन नाशिक. सर्व संघांनी दिलेल्या वेळेत हजर राहायचंय. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. चोळेगाव विपक्ष वेताळेश्वर क्रिकेट क्लब उसरगर टॉस केला जाईल. थँक्यू. तर चोळेगाव लास्ट ऑफिशियल फायनल कॉल फॉर टॉस. चोळेगाव टॉससाठी लगेच यायचे प्लीज. चोळेगाव संघाच्या कर्णधाराने टॉससाठी यायचं आहे कारण VCC उसरगर टीम कॅप्टन रेडी आहे टॉससाठी. चला मॅच सुरू होईल आणि माझ्या समवेत जोडले जात आहेत कल्याण भिवंडीचा एक मधुर आवाज, दर्जेदार आणि तंत्रशुद्ध समालोचन. आणि इन्स्टावरती अत्यंत फेमस असलेले हे व्यक्तिमत्व आहे राहुल भोईर सर. माझ्या समेत जॉईन होत आहेत. मी स्वागत करतो राहुल सरांचं. 49 धावा आणि 50 धावांचं टार्गेट समोर आहे. तर धावा अशा आहेत की फार तुम्ही मोठ्या म्हणता येणार नाही किंवा एकदमच छोट्या आहेत असं पण नाही. त्यामुळे असा जो स्कोर असतो त्यावेळेस व्हेरी कन्सिस्टन्सी बॅटिंग करावी लागते आणि त्यासाठी निश्चित कोपर संघ तयार असेल. जसं क्षेत्ररक्षणामध्ये त्याने खूप चांगलं कमबॅक केलं, फलंदाजीमध्ये या संघाचे स्ट्रेंथ विषयी निश्चित प्रकारे राहुल भोईर सर आपल्याला अधिक माहिती देतील. नक्कीच नरेश सर. 50चा टार्गेट आहे. सरासरी देखील चांगली आहे. 10.00 ची सरासरी. 5 ओव्हरची मॅच आहे आणि आता मात्र रिमझिम पावसाला देखील सुरुवात झाली आहे. जर फलंदाजीचा जर विचार केला, कोपर टीमची फलंदाजी चांगली आहे. करणकडनं भरपूर अपेक्षा आहेत. करण म्हात्रेनं जर चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये तर नक्कीच कोपर टीमचा खेळ चांगला होऊ शकेल. मात्र विसरून जमणार नाहीये ओमसाई आगासन संघाला, कारण का ओमसाई आगासन संघाकडे गोलंदाजी चांगली आहे. विराज मुंडे सारखा गोलंदाज त्यांच्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, जो एक लेदर बॉलचा अप्रतिम खेळाडू आहे. नागराज मुंडे देखील याच टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते देखील एक अप्रतिम गोलंदाज आहेत. विनायक देखील चांगला गोलंदाज आहे. म्हणजे चांगली टीम आपल्याला आगासनची पाहायला मिळते या महत्वाच्या मॅच मध्ये. मुंडेचा पहिला चेंडू ओव्हर द विकेट ना भरपूर चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानचा पहिला चेंडू आपल्याला भरपूर चांगला पाहायला भेटला. बाउन्स देखील होत असताना आणि बाउन्सर जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त घडले असेल तर एक तर हायलाइट राहिलं कालचे चेंडू जास्तीत जास्त व्हाईट बॉल आणि दुसरा हायलाइट राहिलंय या स्पर्धेमध्ये बाउन्सर. या दोन गोष्टी सातत्यानं वारंवार आतापर्यंत झाल्यात. अजून एक बाउन्सर, मात्र कीपर बीट झाले. निल्सन चेंडू कीपरच्या पाठी
शॉर्ट हनुमानच्या दिशेनं फील्ड होतोय तोपर्यंत अंपायरचा इशारा बाईचा आपल्यापर्यंत आलाय. एक धाव इथनं स्कोर बोर्ड वरती धावसंख्येचा श्री गणेश होत असताना आज साईबाबाचा दिवस, गुरुवार, सुंदर दिवस, सुंदर सकाळ आपल्याला पाहायला भेटली आणि आज शुद्ध शाकाहारी जेवण सर्वांसाठी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आहे. विराज मुंडे, अजून एक बाउन्सर करण मात्रेसाठी. लाईन बघावी लागते, लाईन मात्र खराब आहे. अतिरिक्त चेंडू बाउन्स आपल्याला पाहायला भेटला. याच्यावरती एक एक्स्ट्रा धाव देखील मिळते. आता मात्र दोन्हीही लेदरचे खेळाडू आमने सामने आहेत. दोघही खेळाडू लेदर बॉल भरपूर चांगला खेळत आहेत. एका बाजूने विराज मुंडे, दुसऱ्या बाजूने स्ट्रायकिंग इनला करण मात्रे. अजून एक बाउन्सर आहे मात्र त्याला उत्तर नाहीये. जबरदस्त आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. अप्रतिम लाईन आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा सामना सुरू झाला तेव्हाच मी सांगितले की चांगली गोलंदाजी घेऊन आगासन संघ उतरला या मॅच मध्ये आणि विराज मुंडे जो अप्रतिम खेळाडू आहे ओव्हर द विकेट. अजून एक बाउन्सर आहे आणि आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळतो. जास्तीत जास्त आपल्याला अकोट टप्प्यात चेंडू पाहायला मिळतात. विकेटवरती पाणी साठलाय. इथे बॅटिंग करणं एवढं सोपं नाहीये आणि चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग झाली. करणनं भरपूर संघर्ष केला मात्र धावा त्याने आपल्या टीमसाठी 31 बनवल्या. फॉलो केला फलंदाजानं, फटका चांगला आहे. वीरेंद्र सेहवाग स्टाईलने खेळलेत मात्र तिथे उंची जास्त होती, लांबी आपल्याला कमी पाहायला भेटली आणि इथनं करण मात्रेकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा मात्र तो पूर्ण करू शकला नाहीये. लागणारा हा पहिला भरपूर भरपूर मोठा धक्का कोपर क्रिकेट संघाला फलंदाज बाद. बऱ्याच वेळा आपण पाहतो की जो बाउन्स चेंडूला मिळतोय, अप्पर कटचा शॉट हा मैदानामध्ये थांबत नाही, पण यावेळेस तो खूप उंच हवेमध्ये गेला आणि त्याचमुळं क्षेत्ररक्षकाला तिथे देखील तो जज करणं सोपं झालं आणि तिथे एक चांगल्या झेलाची नोंद झाली. धावफलक सुरुवात चांगली होणं हे खूप महत्वाचं असतं. पण तुम्ही बघता या षटकामध्ये तब्बल 5 चेंडू संपलेले आहेत आणि केवळ 2 धावा, 1 गडी देखील गमावलेला आहे. ज्यावेळेस तुम्हाला 50 धावा पार करायच्यात 5 षटकामध्ये त्यावेळेस सुरुवात सुद्धा तुम्ही ॲव्हरेज पर्यंत जाणं गरजेचं होतं. परंतु इथे सुरुवातीलाच मोठा ब्रेक, मोठे धक्के गोलंदाज विराज मुंडेने दिलेले आहेत. चांगली गोलंदाजी, जबरदस्त अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. विराज मुंडेची काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. भन्नाट वेग या खेळाडूकडे आहे आणि खूप कमी वयापासूनच त्यांनी मात्र क्रिकेट खेळायला सुरुवात केली आणि लेदर बॉल क्रिकेट देखील भरपूर चांगला विराज मुंडे खेळतोय आणि खूप लवकरच त्यांनी मात्र पदार्पण केलं पुन्हा एकदा टेनिस फॉर्मॅट मध्ये आणि भरपूर चांगली त्याची आपल्याला कामगिरी. खास करून आगासन म्हटलं की आमचे केजू मुंडे जवळचे मित्र आहेत, त्यांच्याच नावानं संघाची ओळख आपल्याला पाहायला मिळते. मग आता या टीम मध्ये भरपूर चांगले चांगले खेळाडू आहेत. आपल्याला निल्सन पाहायला मिळतात, त्याच्यामध्ये आपल्याला करण देखील पाहायला मिळतो, करण बेडेकर, विनायक, मंगेश देखील एक सिनियर खेळाडू आहे. असे भरपूर खेळाडू आपल्याला मात्र या टीम मध्ये पाहायला मिळतात. ओमकार पाटील याचे देखील आपल्याला सातत्याने चांगला खेळ, त्याच्यामध्ये टिनू बेडेकर. चांगला संघ आहे आणि चांगल्या संघाची बांधणी. गतवर्षीचा जर विचार केला, गतवर्षी थोडा टुर्नामेंट कमी झाल्या मात्र चांगली कामगिरी राहिली होती गतवर्षामध्ये आपण जर बघितली तर आगासन टीमची. नागराज मुंडे, याच्या अगोदर आपण वेग बघितला विराज मुंडेचा, आता मात्र सिनियर आपल्याला नागराज मुंडे पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती चांगला अभ्यास केला या मैदानाचा आणि चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते ओम साई क्रिकेट संघ आगासनच्या माध्यमातून. जी पोझिशन पाहिजे फलंदाजाकडे कुठेतरी तंत्राचा अभाव जाणवतोय. कारण या अगोदरही हो इथे पाहिजे, पुढे चेंडू होता स्लॉट मध्ये आणि दिशा दाखवली लॉंग ऑन सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. मी चर्चा करत होतो की जे चेंडू आखूट टप्प्याचे येत होते, उसळी घेणारे चेंडू येत होते, त्यावेळेस स्ट्राईक एंड वरती मगाशी रुपेश बघितला, आता संकेत आपण बघतोय. या तिघांनाही त्या चेंडू पूल करायचे होते परंतु प्रत्येक वेळेस त्यांचा शॉट मिस झाला कारण ते दोघंही चेंडूच्या लाईन मध्ये नव्हते. आणि पूलचा फटका असा आहे की फलंदाज लाईन मध्येच पाहिजे, चेंडूच्या रेषेत त्याचं चेहरा देखील अर्थात पाहिजे आणि तिथे कुठेतरी तंत्राचा अभाव दिसला आणि त्याचमुळे हे फटके मिस झाले. परंतु त्यानंतर जो षटकार खेळला होता संकेतनं तो लाजवाब होता. पुन्हा एकदा एक चांगला प्रयत्न आहे, धाव इथे अपेक्षित आहे 1 आणि धावफलक देखील पुढे पोहोचेल. तो 9 धावा षटक दुसरे सुरू असताना. षटकार चौकार मारावे लागतील. इथनं
मॅचमध्ये बनून राहायचं असेल, जी सरासरी आहे ती मेंटेन ठेवायची असेल तर इथं चांगला खेळ करावा लागेल. म्हणजे मिनिमम एखादा षटकार प्रत्येकी षटकामध्ये येणं गरजेचं आहे. हा चेंडू ऑफस्टिक वरती होता. निल्सन देखील बीट झाले. भरपूर वेगानं आपल्याला चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. अंपायरचा इशारा कुठलाही अजूनही आला नाहीये. थोडासा त्यांनी वेळ घेतलाय आणि आता मात्र त्यांचा इशारा आपल्यापर्यंत, सुंदर डिसिजन आपल्यापर्यंत आलाय. हरकत नाही, कारण का ते देखील बघतात चेंडूच्या दरम्यान निरख करता एक्झॅक्टली चेंडू कुठून ट्रॅव्हल झाला आणि चेंडू जोपर्यंत डॉट होत नाही तोपर्यंत डिसिजन देणं देखील योग्य नसतं. आणि चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते आमच्या ऑफिशियल अंपायरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या एकूण 11वर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू ऑफस्टिक वरती चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र मंगेश आहेत इष्टांच्या मागे, निल्सन इष्टांच्या मागे आपल्याला यष्टीरक्षक पाहायला भेटले आणि आता मात्र त्याच्यामध्ये आपल्याला बदल. मंगेश रेग्युलर यष्टीरक्षक आहे. जेव्हा जेव्हा आगासन संघ खेळतो तेव्हा तेव्हा आपण मंगेशला यष्टीरक्षक म्हणून सातत्याने इष्टांच्या मागे बघत असतो. तोच आता मात्र मंगेश इष्टांच्या मागे. मुंडेचा पुढचा चेंडू अजून एक चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतील नक्कीच, मात्र एक धाव तर इथनं मिळते. 22चा इशारा अंपायरचा पुन्हा एकदा आपल्यापर्यंत आलाय. एक अवांतर एक्स्ट्रा धावीतनं मिळते आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती एकूण आपल्याला 12वर पाहायला मिळते. सोलेगाव टीमचे कॅप्टन, या षटकाच्या नंतर टॉस केला जाईल, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. चांगला चेंडू, चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते नागराज मुंडेच्या देखील माध्यमातून. एकूण 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आहे ती आपल्याला नक्कीच पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती. एकूण 12 धावा. आपण बघतोय किंग्स ट्रॉफी 2021 आदरणीय समाजसेवक पांडुरंग दीनानाथ संत यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीची लढत आपल्या समोर होणार आहे. यजमान VCC वेताळेश्वर क्रिकेट क्लब उसरघर विरुद्ध चोळेगाव या 2 बलाढ्य संघांमध्ये मॅच होणार आहे. आपल्या समोर संघनायक आशिष चोळेगावचे, तर संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतामध्ये अत्यंत लोकप्रिय असं नाव, विशेष म्हणजे त्यांच्या अंगभूत गुणांमुळे आणि खेळातील कौशल्यामुळे या व्यक्तीने भरपूर प्रसिद्धी मिळवलेली आहे. ते म्हणजे डीजे विशाल अर्थात डीजे ब्रावो विशाल. दोन्ही संघनायक आपल्या समोर आहेत आणि कॉइन मी विनंती करतो सन्माननीय पिंटू शेठ आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय सहदेव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कोण कॉल करेल? यस, आशिष संघनायक चोळेगाव हे सर्वप्रथम कॉल करतील आणि सहदेव शेठ यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. हेड इज कॉल, हेड इट इज. अभिनंदन आशिष, निर्णय तुमचा येतोय, पण विशालच्या टीम समोर मॅच आहे. आज विशालला कसं रोखणार? फिल्डिंगमध्ये त्यांची बॅटिंग चांगली आहे. त्यांचे सर्व 4-5 प्लेयर चांगले खेळतात. त्यांना कमीत कमी 40पर्यंत रोखण्याचे प्रयत्न करू आम्ही. सिमेंट विकेट आहे आणि मैदानावर थोडंसं गवत आहे आणि पाऊस तर पडतोय. अशा परिस्थितीमध्ये विशालची टीम कितपत तुम्हाला फाईट करेल? 50पर्यंत तरी करू शकते, कारण का आमच्यात बॉलिंग अटॅक थोडा चांगला आहे. आज अनेक पेंडेमिकमुळे स्पर्धा होत नाहीत. मागचा जो काळ होता तो एकंदरीत तुमच्या संघासाठी कसा होता? नाही, 1 वर्ष तरी आम्ही खेळलो नाहीये, ग्रामीण कमी खेळलोय. ही आमची पहिली एंट्री आहे. निश्चित शुभेच्छा असतील तुमच्या संघाला. आशिष संघनायक चोळेगाव आणि आता डीजे ब्राव विशाल यांच्याकडे यायचे आपल्याला. त्यांनी सूचना केली की मॅच सुरू आहे, परंतु प्रेक्षकांना जाणून घ्यायचे चोळेगाव विरुद्ध तुमची मॅच आहे आणि घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर खूप सारे प्रेक्षक युट्यूबवरून तुम्हाला बघणार आहेत. अपेक्षा खूप आहेत, तर या सामन्यामध्ये तुम्ही प्रेक्षकांच्या अपेक्षांवरती कसं खरे उतराल?
आमचं एकच हे असेल की चांगला खेळ कसा होईल तेच आमचं लक्ष असेल. खरं तर आयोजनामध्ये खूप चांगलं काम तुम्ही केलेलं आहे, परंतु आयोजन सांभाळत असताना सरावावरती कसा भर दिलेला आहे किंवा एकंदरीत टीमच्या सरावाविषयी काय सांगाल? सराव तर चालूच आहे सर्वांचा. तर या 2 ते 3 दिवस सराव केला नाही पोरांनी, तर आणि रेग्युलर चांगली खेळत आहेत. गोलंदाजी पण चांगले करतात, फलंदाजी, क्षेत्ररक्षण. तर त्याचाच कुठेतरी आम्हाला फायदा टीमला व्हायला पाहिजे. चोळेगावच्या संघामधील कोणत्या खेळाडूवरती तुमची विशेष नजर असेल की त्याला रोखल्यानंतर तुमचा विजय सुकर होईल? असं काही नाही, कारण 11 खेळाडू असतात ते चांगलेच असतात. की कोणत्या खेळाडूवर नजर ठेवून आपण त्याला तुम्ही टार्गेट करायला जाणार तर त्यावेळेला कुठेतरी तुम्ही त्याच्या टार्गेटमध्ये एक्स्ट्रा तुमचे 7-8 रन त्या टीमसाठी जातात. ज्या दिशेने बॉल आला त्या दिशेने मारायचा प्रयत्न जसा असतो तसंच समोर बॅटिंग कोण करतो त्याला डॉट कसा निघेल हाच आमचा प्रयत्न. विशेष हे होते संघनायक विशाल म्हात्रे अर्थात आपल्या सर्वांचे लाडके डीजे ब्राव. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊ. निश्चित प्रकारे विशाल यांना इंस्टावरती फॉलो करा, डीजे विशाल या त्यांच्या आयडी वरती. खूप सारं मनोरंजन तिथे असतं. चला समालोचन कक्षामध्ये आपण राहुल सरांशी जोडले जाऊयात. थँक्यू सो मच नरेश सर. पावसाची देखील आता मात्र जी रिमझिम होती ती आता मात्र रिमझिम पुन्हा एकदा वाढली. आता मात्र जोरानं स्पीडनं आता मात्र कारण का समोरून जशा रेल्वे ट्रॅकमधून भरपूर स्पीडनं ट्रेन जात आहेत तसं आता मात्र स्पीडनं हा पाऊस. अंपायर छत्रीची व्यवस्था करावी अंपायरला. चला डीजे आपण छत्री घेऊन जा लगेचच अंपायरसाठी. खरं तर मी मगाशीच माझ्या मनामध्ये असे विचार आले होते की अंपायरचं काम किती टफ आहे. एकतर सध्या कोरोनाची पार्श्वभूमी आहे, पावसात दिवसभर उभे राहायचे, भिजायचे, थोडं जरी सर्दी झाली तरी लोक संशयाने बघतात आणि संशयाने बघितलं किंवा लोकांना कळलं की या माणसाला सर्दी तर आपल्या जवळही कोणी येत नाही. अशा परिस्थितीमध्ये ही माणसं दिवसभर पावसात उभे असतात. विशेष म्हणजे सतत ओलसर त्वचा राहिल्यामुळे काही त्वचारोग सुद्धा होतात आणि या सगळ्याला ही लोक कसं सामोरं जातात आणि असं टफ अंपायरिंग करतात. निश्चित प्रकारे त्यांचा जॉब हा थँकलेस आहे. अप्रतिम अंपायरिंगची या ठिकाणी चौधरी सरांनी कडू सर करतायत, त्यांना आम्ही निश्चित मनापासून धन्यवाद देऊ. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये संपलेलं आहे आणि ते धावा आहेत 22. शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत. 2 षटकामध्ये 28 धावा बनवायच्या आहेत. लक्ष निश्चित अवघड आहे, परंतु ते कशा प्रकारे पार होईल की नाही हे निश्चित राहुल सरांसमवेत आपण जाणून घेऊया. थँक्यू नरेश सर. ते विजयासाठी अजूनही भरपूर धावा बनवायच्या आहेत. त्या मॅचमध्ये 28 अजूनही बनवायचे आहेत. षटक 2 अजूनही शिल्लक आहेत आणि ओमकारचा हा आपल्याला पहिला चेंडू भरपूर चांगला पाहायला मिळतोय. 11 चेंडू. आता मात्र विजयासाठी 28 धावीची गरज आहे. थोडंसं स्पीडअप करा मॅचला. आज आपण बघतोय थोड्याशा मात्र ज्या मॅच आहेत त्या मात्र कमी गतीने कमी वेळामध्ये आपल्याला जास्त मॅच खेळवायच्यात म्हणून थोडासा वेळ आपण कमी खर्च करावा. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत आता मात्र आला वाईट बॉलचा. 1+1 एकूण 2 धावा असतील आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोअर बोर्डवरती एकूण धावसंख्या 24. 24 धावा स्कोअर बोर्डवरती. अजूनही 26 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दिशा देण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न नटराज स्टाईलनं. लाईन पुन्हा एकदा बघावी लागते. लाईन मात्र खराब आहे. अंपायरचा इशारा पुन्हा एकदा आपल्यापर्यंत आलाय. हा चेंडू आहे व्हाईट बॉल. खूप सुंदर. नक्कीच पावसाळी स्पर्धा म्हणजे पाऊस पडणं गरजेचं आहे, पाऊस बरसणं गरजेचं आहे आणि पावसाची हजेरी पुन्हा एकदा लागली. या दरम्यानचा अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर गोलंदाजी. 2 चेंडू खराब हाताळले ओमकार पाटीलनं. त्याच्यानंतरचे आपल्याला 2 चेंडू भरपूर चांगले पाहायला मिळतात. हा देखील चेंडू आला डॉट. इक्वेशन समीकरण तुम्हाला पुन्हा एकदा वेगळं पाहायला मिळेल. 10 चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयासाठी 25 धावेची गरज आहे या मॅचमध्ये.
जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा आपल्याला अभाव पाहायला मिळतोय. इथे धावा बनवण्यासाठी तुम्हाला फुटवर्कचा वापर करावाच लागेल, जास्त मेहनत करावी लागेल. मात्र तेवढीच चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज ओमकार पाटीलच्या माध्यमातून. 9 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी 25 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा हा चेंडू स्कोर द विकेट. तिथे जवळपास कोणी खेळाडू उपस्थित नाहीयेत. 2 धावा तर धावून झाल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न केला गेला नाहीये. या 2च धावा असतील आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 27-27. अजूनही 23 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि विजयासाठी बनवायच्या 23 धावा. आज आपण बघतोय स्पर्धेचा सलगचा दुसरा दिवस. VCC वेतालेश्वर क्रिकेट संघ उसरगर आयोजित ही स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळते. माननीय श्री पांडुरंग दीनानाथ संते साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं या स्पर्धेचा देखणा आणि दर्जेदार आयोजन. पूल करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटचा बरोबर संपर्क आला नाहीये. तिथं जवळपास कोणीही खेळाडू उपस्थित नाहीयेत. 2 धावा तरी इथनं मिळतील. राहुलभाई पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. इन ऍक्शन मध्ये आपण त्यांना बघणार आहोत आणि त्यांचे समर्थक मात्र भरपूर आले असतील. ब्राह्मण घरवले म्हटलं की समर्थक भरपूर असतात त्यांचे प्रत्येक वेळेस आणि नक्कीच ट्रक भरून काय टेम्पो देखील मागून येऊ शकते. कारण का जेव्हा जेव्हा जागृतीची मॅच असते तेव्हा तेव्हा अर्धा ब्राह्मण घरवला गाव तर असतोच आणि आता मात्र गावातलीच मॅच आहे ग्रामीणची. डेफिनेटली साहेबू भंडारी तर नक्कीच येतील आजच्या दिवसामध्ये. ओमकार या दरम्यानचा हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला तर भेटला मात्र लाईन खराब आहे. पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल गोलंदाज ओमकार पाटीलला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 धावा. 7 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 20 धावेची गरज आहे. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे. पुन्हा एकदा दरम्यान नक्की परत झालेत बीट. 1 धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये. पुन्हा एकदा हा चेंडू टाकावा लागेल. ओमकार पाटीलचा हा भरपूर मोठा षटक. व्हाईट बॉल काल देखील आपल्याला भरपूर पाहायला भेटले आणि आज देखील भरपूर पाहायला मिळतील. जालपेश आम्हाला थोड्या वेळात माहिती दिली कारण का ते पहिल्या मॅच पासून उपस्थित नव्हते. मग एक 5 मिनिटांमध्ये आमच्यापर्यंत माहिती पोहोचली की आजच्या दिवसामध्ये व्हाईट किती चेंडू टाकले गेले. कालच्या दिवसामध्ये 115 टाकले गेले होते. म्हणजे कितीतरी षटकं एक्स्ट्रा होती कालच्या दिवसामध्ये. चेंडू शिल्लक आहेत 7. विजयासाठी 18 धावेची गरज आहे मॅच मध्ये. या प्रश्नाचं उत्तर नक्कीच मिळेल. 6 चेंडू विजयासाठी 14 धावेची गरज. थोडासा वेळ कमी घ्यावा. लगेचच आपण फिल्डिंग लावून घ्यायची आणि सामना आपल्याला सुरू करायचा आहे. सहा चेंडू शिल्लक आहेत. कुणाल मुंडे 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावेची गरज आहे. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिला का आपल्याला मॅच तर वन साइड पाहायला भेटला मात्र या मॅच मध्ये चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेचा हा फटका ऑफसाईडला खेळलेत. तिथे डीप मध्ये जवळपास फिल्डर उपस्थित नव्हते मात्र भरपूर दूरवरनं ते गेले. चेंडू उचलण्यासाठी उचलून फेक केली जाईल तोपर्यंत या 2 धावा इथनं धावून घेतल्या जातील. आता मात्र धावावा लागेलच. आता मात्र इथनं मेहनत करावीच लागेल.
विजयासाठी चांगला खेळ केला तरच इथनं विजय मिळणार आहे. मात्र एवढं सोपं देखील नाहीये. आगासन संघ देखील एवढा इझिली हार मानणार नाहीये. आणि दुसऱ्या बाजूनं कोपर संघ देखील ज्यांना वाईल्ड कार्ड एंट्री या स्पर्धेमध्ये भेटली आहे तो देखील संघ एवढा इझिली हार मानणार नाहीये. संघर्ष नक्कीच पाहायला मिळेल. अगोदर खेळले चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होतोय आणि आता मात्र तेच आपल्याला पाहायला भेटले. इथनं विकेट सॅक्रिफाईस करावी लागतीये. फलंदाज बाद. चार चेंडूंनी विजयासाठी 12 धावेची गरज. आपण विकेट बघूया. पहिल्या इनिंग मध्ये एकूण खेळाडू बाद झाले होते. आगासन टीमचे एकूण 3 खेळाडू बाद झाले होते आणि आतापर्यंत 3 खेळाडू कोपर संघाचे बाद झालेत. या दरम्यान अजून एक आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळतो आणि एकच धावेत ना मी द्या. 3 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी 11 धावेची गरज आहे. 3 चेंडू 11 धावा असं इक्वेशन. 10 धावा देखील बनवल्या तर टॉस होता कोपर टीमचा तर सामना जिंकता येऊ शकतो. कारण का विकेट टॉसला जास्त महत्व दिलं गेलंय. जे कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जे काही नियम आहेत तेच नियम इथे मात्र लागू आहेत. म्हणजे 3 चेंडू 11 धावेची गरज आहे. 10 बनवल्या तरी देखील सामना जिंकता येऊ शकतो. मात्र इथनं आपल्याला एकच धाव इथनं मिळणार आहे. 2 चेंडू आता शिल्लक आहेत आणि विजयासाठी 10 धावेची गरज. लेग बायचा इशारा अंपायर्स आपल्यापर्यंत आलाय. 2 चेंडू 10 धावेची गरज. गती पुन्हा एकदा कमी केली. अपसाईडला खेळलेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न नसणार आहे. फक्त एकच धाव आणि आता मात्र चेंडू शिल्लक आहे फक्त 1 आणि विजयासाठी बनवायचे आहेत 9 धावा. 1 चेंडू 9 धावेची गरज. चांगली गोलंदाजी कुणालची. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. अंपायरला बघा किती कसरत आहे. छत्री देखील सांभाळायची. व्हाईट चेंडू देखील द्यायचे. भरपूर कसरत करायची मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू आणि अशा प्रकारे हा सामना 8 धावेने जिंकला ओमसाई आगासन टीमनं. अभिनंदन ओमसाई आगासन आणि हाडला कोपर टीम. मात्र तुम्ही इथे आलात खेळलेत त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. देऊया या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा हिरो ठरलाय करण बेडेकर ज्यानं खूप चांगली बॅटिंग केली. आपल्या टीमसाठी 31 धावा बनवल्या. तो करण बेडेकर ठरलाय या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.